मी तुमची लाडकी वडापाव गर्लदर्शना आणि माझ्यावर माझा लाडका विक्की. आम्ही दोघं आहोत पुण्यामध्ये आणि पुण्याच्या थंडगार वातावरणामध्ये आम्ही गरमागरम नाश्ता खायला निघालोय बाहेर म्हणजे तुम्ही विचार करत असाल आता रिक्षा पकडून कुठे चालले, तर आम्ही हॉटेल पासून रिक्षा पकडून थेट चाललोय ते कर्वेनगरच्या खाऊगलीला, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचा नाश्ता मिळणार. आणि तुम्हाला माहितीये का, वातावरण एवढं मस्त होतं ना की मला तर भारी वाटत होतं, पण रिक्षावाले दादा खूप स्लो चालवत होते रिक्षा आणि आम्ही आपली वाट बघत होतो की कधी पोहोचतोय कर्वेनगरला. कर्वेनगरचं कमिन्स कॉलेजचं तुम्हाला माहिती आहे आणि जवळपासच किती गर्ल्स हॉस्टेल आहेत, त्यामुळे सकाळचा नाश्ता करायला इथे तुडुंब गर्दी लागते. कर्वेनगरला जाताना आम्हाला डीपी रोड लागला आणि डीपी रोड वरती खूप लोक जॉगिंग आणि वर्कआउट करण्यासाठी येतात. पण तुम्हाला माहितीये का, तिथे पण एक फेमस खाण्यासाठी स्पॉट आहे, तो म्हणजे डीपी रोड वरील पंडित फार्म समोरची गुरुजी इडली, जी खायला कापसासारखी मऊ असते आणि हाता एवढी मोठी असते. गुरुजी इडलीच्या शेजारी तुम्हाला योगेश्वरी दडपे पोहे मिळतील, ज्यांचे दडपे पोहे जगात भारी आहेत. तसं त्यांच्याकडे उपीट सुद्धा मिळतं. आणि इथे आम्ही पोहोचलोय आमच्या कर्वेनगरला येताच मी पहिला स्ताव मारला तो आप्प्यांवरती. ह्या आहेत कर्वेनगरच्या राजश्री ताई आणि ह्यांच्याकडे तुम्हाला दोन प्रकारचे आप्पे मिळतात, एक मसाला आप्पे आणि एक नॉर्मल आप्पे. राजश्री ताईंच्या या व्यवसायाला 10 वर्ष झालेली आहेत आणि 10 वर्षापासून लोक यांच्याकडे तुडुंब गर्दी करतात ह्यांच्या हातचे स्पेशल आप्पे खायला. घर चालवण्यासाठी आणि मुलाच्या शिक्षणासाठी राजश्री ताई हा व्यवसाय करतात. ताईंच्या हातचे स्पेशल प्लेन आप्पे खाऊन माझं तर मन भरलं, पण पोट भरलं नाही. म्हणून मी आजूबाजूला बघितलं तर इथे तर मोठीच खाऊगल्ली आहे. या खाऊगल्लीमध्ये तुम्हाला इडली, मेदूवडा, पोहे, साबुदाणा खिचडी, फ्रूट सॅलड, फ्रूट ज्यूस आणि तसेच हैदराबादी डोसा सुद्धा मिळणार आहे. आता आपण कमिन्स कॉलेजच्या खालच्या गल्लीत आलो तर तिथे या काकी दिसतात, ज्या युट्यूबवर, फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर व्हायरल आहेत, ज्यांच्या हातचे थालीपीठ आणि पराठा सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. थालीपीठ तर एवढं भारी बनवतात ना की ओहो जबरदस्त, आणि पराठा तर त्याहूनही भारी. काकींच्याच बाजूला आहे साईदादांचा स्टॉल आणि साईदादांच्या स्टॉलवर तुम्हाला मिळणार आहे हैदराबादचा प्रसिद्ध डोसा, जो दिसायला तर पिवळा आहे पण चवीला जगात भारी आहे. एवढा बेस्ट डोसा तुम्हाला फक्त ह्यांच्याचकडे मिळणार आहे. आणि जर तुम्ही एकदा यांच्या स्टॉलला थांबलात ना, तर ह्यांचे डोसे बनवण्याची पद्धत बघूनच यांच्या प्रेमात पडाल. एवढी भारी पद्धत आहे डोसे बनवण्याची. एका टायमालाच एवढ्या मोठ्या तव्यावरती दादांनी 8 डोसे लावलेले आहेत आणि 8 डोसे पण बघितलेत कसे बनवलेले आहेत. आणि इथे जर तुम्ही एकदा डोसा खाल्लात ना, तर खरं सांगते हैदराबादला जो डोसा बनतो ना, तो डोसा ह्यांच्याकडे मिळतो आणि सेम तशीच चटणी. उपीट माहितीये तुम्हाला, जर तुम्ही उपीट खाल्ला असाल तर हे पिवळ्या कलरची जी चटणी आहे ना, ते पातळ उपीट आहे, जे सगळ्यात हेल्दी असतं आणि ते या डोस्यामध्ये जातं. आणि ह्यांच्याकडची लाल चटणी आहे ना, ती दादांची स्पेशल चटणी आहे. इथे दादांनी मस्त असं डोसे लावून घेतलेले आहेत तव्यावरती. चटणी टाकलेली आहे, उपीट टाकलेलं आहे, वरून टाकलेला आहे कांदा, चवीनुसार मसाला सुद्धा ऍड केलेला आहे या डोस्यांवरती. दादांकडे हा डोसा खायला खूप गर्दी लागते मुलांची, म्हणजेच कॉलेज स्टुडंट असो किंवा हॉस्टेलला राहणाऱ्या मुली असो, प्रत्येक जण इथे येऊन आवडीने हा डोसा खातात, कारण की हा खूप पॉकेट फ्रेंडली प्राइस मध्ये आहे. हा डोसा जर तुम्ही एकदा खाल तर खातच राहाल. आणि हा डोसा तुम्हाला बाकी कुठे मिळणार नाही, पुण्यामध्ये फक्त कर्वेनगरला मिळणार आहे. इतक्यावरच आपली खाऊगल्ली संपलेली नाही आहे, तर शाहू कॉलनीला कमिन्स कॉलेज जवळ आहे पुणेरी डोसाचं स्टॉल. हे आहेत किरण दादा. त्यांच्याकडे तुम्हाला नॉर्मल डोसा तर मिळणार आहे, पण त्यांच्याकडे तुम्हाला असं जबरदस्त लोणी स्पंज डोसा मिळतो, जो खायला एवढा सॉफ्ट लागतो ना कापसासारखा. मला तर रावलं नाही आणि मी मस्त एक प्लेट घेतलेला गरमागरम लोणी स्पंज डोसा. गरमागरम लोणी स्पंज डोसा संपवून मी थेट पोचले ते व्हायरल प्रांजल ताईंकडे, ज्यांचं श्री समर्थ स्नॅक्स कॉर्नर आहे. आणि त्यांच्याकडे मी इथे मसाला इडली टेस्ट करत आहे. त्यांच्याकडे मिसळ, तुम्हाला पोहे, उपमा आणि मसाला इडली मिळते सकाळच्या नाश्त्याला. मसाला इडली खाल्ल्यावरती आम्ही प्रांजलताईच्या हातचा चीज केक सुद्धा घेतला, जो जगात भारी होता, जे ते स्वतः घरी बनवतात. आम्ही ते इथे मन भरून आणि पोट भरून नाश्ता सुद्धा केला आणि तुम्हाला कर्वेनगरची खाऊगल्ली सुद्धा दाखवली. मग तुम्ही वाट कसली बघताय? लवकरात लवकर व्हिजिट करा.